हाय, आज आहे 31 आणि उद्या आहे 1 जानेवारी. तर नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक, हार्दिक शुभेच्छा. कालचे 30 तारखेला माझा सर्वात मोठा दिवस होता. कारण की एकाच दिवशी मला 22 ब्लाउज आलेले आहेत शिवण्यासाठी आणि ते मला पुढच्या 10-12 दिवसामध्ये करायचे आहेत. त्याचबरोबर अगोदरचे पण 30-40 ब्लाउज होते माझ्याकडे शिवायला आणि आज सकाळी देखील 3 ब्लाउज आलेले आहेत. तर आता मी उद्या जे मला द्यायचे आहेत काही ब्लाउज तर त्याच्या मी साड्या नाही ते फॉल करणार आहे आणि नंतर मग ब्लाउजची कटिंग करून शिवणार आहे. तर इथे बघू शकता पूर्ण हॉलमध्ये माझाच इथे सर्व कपड्यांचा पसारा झालेला आहे. काल जे ब्लाउज आलेले आहेत ते त्यांच्या पिशव्या इथे आहेत ठेवलेल्या. तर मिस्टर देखील हसत होते, की मी उगाचच फर्निचर केलं कारण पूर्ण हॉल माझा भरला गेलेला आहे. तर गेलेला जो वर्ष होता तो देखील माझ्यासाठी खूप छान गेला आणि यामध्ये माझं स्वतःचं घर झालं म्हणजे माझं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालं. आता येणारं वर्ष देखील बघूयात कसं जातं. तर सुरुवात तर छानच आहे कारण जे ब्लाउज आता आलेले आहेत मला तर ते मला उद्यापासूनच शिवायला सुरुवात करायची आहे. म्हणजे पुढच्या महिन्यासाठी मला काम आहे आणि अजून बरचसं काम येणार आहे. कारण की आता लगेचच मागे गणपती वगैरे आहेत, तर तेव्हा देखील काम असतं. काही लेडीज मला अगोदरच सांगून ठेवतात, की आमचे ब्लाउज आम्ही आणणार आहोत, तर द्याल का शिवून वगैरे. तर ते पण येतीलच आणि त्याचबरोबर एवढे मला जवळ-जवळ 60 ब्लाउजं पण तयार करायची आहेत. या सर्व कारणांमुळे मला ना व्हिडिओ करायला होत नाही, कारण सतत काम असतोच आणि आता तर भरपूरच काम वाढलेलं आहे नवीन घरी आल्यापासून. आणि काल मी वन पीस शिवलेला आहे मदरसाठी आणि डॉटरसाठी त्याच साडीपासून मी शिवलेला आहे छोटासा असा फ्रॉक, तर तो देखील तुम्हाला दाखवते. तर यापुढे जेवढं पण शक्य होईल तेवढे मी व्हिडिओ करत जाईल. तर चला बाय. साडीचा ब्लाउज पीस अगोदरच काढलेला होता आणि पदर पण वापरता येत नव्हता म्हणून मग इथे मुलीसाठी त्यांनी छोटाच फ्रॉक घेतलेला आहे शिवून आणि त्यांना खूप आवडलेला आहे फ्रॉक आणि ड्रेस देखील त्या घेऊन देखील गेल्या.